नमस्कार, स्वागत आहे तुमचं टेस्टी चव विथ कवितामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जिचं नाव घेतले की ही पाणी सुटतं तोंडाला। ती म्हणजे चिकन 65। बाहेरून क्रिस्पी, आतून ज्युसी आणि झणझणीत स्वाद, अगदी हॉटेलसारखे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला आपण अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे भरपूर लसूण घेतलेला आहे आणि आलंही आपल्याला भरपूर घ्यायचं आहे। आता बारीक होण्यासाठी थोडं मी मीठ टाकून घेत आहे त्यामध्ये। तर आता चिकन आपण मॅरिनेशन करून घेऊ। त्यासाठी मी 1 किलो इथं बोनलेस चिकन घेतलेले आहे आणि ते मध्यम आकाराचे तुकडे केले आहेत। त्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ। या ठिकाणी मी चिकन 65 मसाला 2 पॅकेट घालत आहे। तर या ठिकाणी मी चिंग्सचा चिकन 65 मसाला घेतला आहे। तुम्ही कोणताही घेऊ शकता। तर या ठिकाणी मी 1 किलो साठी 2 पॅकेट घेतलेले आहेत। तुम्ही अर्धा किलो साठी 1 सुद्धा घेऊ शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता। कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्याला जरा जास्त प्रमाणात वापरायचा आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। आणि या ठिकाणी मी 1 लिंबू घेतलेला आहे, तोही आपल्याला त्यामध्ये पिळून घ्यायचा आहे। जर तुम्ही अर्धा किलो करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त अर्धा लिंबू पिळला तरी चालेल। आता यामध्ये 2 अंडी मी टाकून घेत आहे। तर 1 किलो साठी 2 अंडी वापरत आहे। अर्धा किलो साठी तुम्ही 1 ही वापरू शकता। आणि या ठिकाणी मी थोडा कलर वापरत आहे। हे कलर वापरणे हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरला तरीही चालेल। या ठिकाणी मी 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतले आहे पहिल्यांदा। तर पहिल्यांदा आपण सर्व हे मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी एकूण मी 2 कप कॉर्नफ्लॉवर वापरले आहे। तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता किमान 1 तास आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचे आहे आणि वेळ जर कमी असेल तर तुम्ही 30 मिनिटेही ठेवू शकता। आता आपण हे झाकण लावून ठेवूया। तर 1 तास झालेला आहे। तर आता आपण चिकन तळायला सुरुवात करूया। तर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर चिकनचे तुकडे एक एक करून सोडायचे आहे। गॅस हा मध्यम आचेवर ठेवून आपल्याला दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळायचे आहे। अंड टाकल्याने चिकन नरम व क्रिस्पी राहते, त्यामुळे आपल्याला अंड टाकायचं आहे। चिकन 65च्या मसाल्यामध्ये सर्व तिखट आणि मिठाचे प्रमाण टाकलेले असते, तरीही तुम्हाला झणझणीत हवे असेल तर तुम्ही वरून थोडे तिखटाचे प्रमाण वाढवू शकता। तर आता हे तळलेले चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तयार आहे आपलं झणझणीत कुरकुरीत चिकन 65। हे तुम्ही गरम गरम सर्व करा लिंबाच्या फोडीसोबत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि अजून अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।